हॅलो स्टुडंट, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला खास आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे बेटा अल्कीन. आता हा जो अल्कीन आहे, हा अल्कीन आपण कशामध्ये पाहणार बेटा? हायड्रोकार्बन्स नावाच्या टॉपिक मध्ये बघतोय. आणि अल्कीन्स नेमकं काय आहे? हा एक हायड्रोकार्बनचा प्रकार आहे जो पहिल्या टॉपिक मध्ये किंवा पहिल्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केला होता. अल्केन. आता कोण आहे? अल्कीन. आता अल्केन आणि अल्कीन मध्ये डिफरन्स काय बेटा? जो अल्कीन आहे, जो तुमचा अल्कीन आहे, तो अल्कीन काय आहे की बाबा या ठिकाणी फक्त आणि फक्त एच्या ठिकाणी कोण आलाय? ई आलाय बेटा. एच्या ठिकाणी कोण आलाय? ई. तर मग नेमकं अल्कीन काय आहे? लक्ष दे बेटा, सिंपल आहे. अल्कीन म्हणजे नेमकं काय? लक्ष दे बेटा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अल्कीन म्हणजे काय? अल्कीन आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड. काय बेटा? एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघा, अल्कीन आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन in which carbon काय बेटा? डबल बॉन्ड are called काय बेटा? अल्कीन. आर कॉल्ड काय? अल्कीन. म्हणजे लक्षात काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? अल्कीन हायड्रोकार्बनचा दुसरा प्रकार कोण आहे? तुमचा दुसरा जो प्रकार आहे तो कोण आहे? अल्कीन आहे. आणि ज्यामध्ये अल्कीन आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन विच कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्कीन. ओके, काय म्हणायचं त्याला? अल्कीन. आता लक्षात घ्या, हा जो अल्कीन आहे बेटा, या अल्कीन मध्ये जर पाहिलं तर अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? जनरल फॉर्म्युला ऑफ काय बेटा? अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n एवढा काय त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. कुणाचा? अल्कीनचा. आता अल्कीनचा जनरल फॉर्म्युला जर हा असेल, सपोज माझ्याकडे इथे, आता बघा या ठिकाणी एक महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे की इथं कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजेच अल्कीन जो आहे, हा अल्कीन कधी तयार होणार आहे बेटा? ज्यावेळेस कार्बन काय पाहायला भेटेल तुम्हाला? डबल बॉन्ड पाहायला भेटेल, त्यावेळेसच भेटेल. म्हणजेच लक्षात घ्या, अल्कीन्स आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. इथं हायड्रोकार्बन इन विच कार्बन काय आहे? डबल बॉन्ड आहे, आर कॉल्ड अल्कीन्स. ओके, तर बाळा लक्ष दे, इथं त्याचा जनरल फॉर्म्युला काय? CnH2n आहे. काय आहे जनरल फॉर्म्युला? CnH2n आहे. त्यामध्ये जर समजा मी कार्बन किती घेतले रे? 2 घेतले. कार्बन किती घेतले? 2. जर कार्बन 2 घेतले बेटा, तर इथे लक्षात घे, N बरोबर किती येणार आहे? 2 येणार आहे. आणि N बरोबर जर 2 आलं तर कसं लिहिणार तुम्ही? लक्ष द्या, सिंपल आहे बेटा फंडा. काय आहे हा? C2H2 इंटू काय आहे? 2 आहे. C2H2 इंटू 2 म्हणजेच काय? C2H4 व्हायला बे 2 इंटू 2 म्हणजे काय बेटा? 4. याला म्हणायचं बेटा काय? इथीन. बघा, पहिले काय होता? इथेन. तर आता काय झाला? इथीन म्हणजे ENE आला बेटा. काय आलाय? ENE. तर याचं जनरली लक्षात घ्या, हे झाला तुमचा काय? तुमचा जनरली हा काय झाला? तुमचा इथीन झाला. तर याचं डॅश स्ट्रक्चर कसं बनवणार बेटा तुम्ही?
डॅश स्ट्रक्चर कसं बनवणार? सपोज माझ्याकडे आता कोण आहे? 2 कार्बन आहेत. किती कार्बन येतात? 2. आता या 2 कार्बन मध्ये काय असणार आहे? डबल बॉन्ड असणार आहे. कार्बन कार्बन काय आहे? डबल बॉन्ड आहे. ओके, आता या पण कार्बनची व्हॅलेन्सी 2 झाली, या पण कार्बनची व्हॅलेन्सी 2 झाली. आता प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजनची गरज आहे किंवा किती बॉन्डची गरज आहे? 2-2 बॉन्डची गरज आहे. सपोज या ठिकाणी एक बॉन्ड दिला, या ठिकाणी एक दिला, या ठिकाणी एक दिला आणि या ठिकाणी एक दिला, तर तुमच्याकडे जे हायड्रोजन आहे ते किती आहेत बेटा? टोटल हायड्रोजन किती येतात? 4. तर कसं लिहिणार? हा अशा ठिकाणी काय लिहिणार तुम्ही? हायड्रोजन. तर हे झालं त्याचं डॅश स्ट्रक्चर. काय झालं बेटा? डॅश स्ट्रक्चर. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय आता? हे झालं डॅश स्ट्रक्चर तयार. त्याच्यानंतर तुम्हाला डॉट डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर बनवायचं बेटा. डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. आता इथे लक्षात घ्या, डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चरलाच आपण इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर भी म्हणतो, पण लिहिताना कसं लिहायचं? सपोज हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. प्रत्येक कार्बनच्या बाहेर किती इलेक्ट्रॉन असतात बेटा? 4. किंवा शेवटच्या कशात इलेक्ट्रॉन किती असतात? 4. समजा इथं एक दिला, 2, इथं 3 आणि हा काय आहे? 4. इथं 1, इथं 2, 3 आणि हा काय बेटा? 4. हे टोटल कुणाचे इलेक्ट्रॉन आहे बेटा? कार्बनचे इलेक्ट्रॉन आहे. तर कशाने दाखवलेत मी? डॉट मी दाखवले. तर आता क्रॉसनं जे इलेक्ट्रॉन दाखवणार आहे ते कुणाचे आहेत बेटा? मी दाखवणार हायड्रोजनचे. क्रॉसनं इलेक्ट्रॉन कसे दाखवणार? हा एक क्रॉस आहे, हा एक क्रॉस आहे, या ठिकाणी क्रॉस आहे, इथं पण काय आहे? क्रॉस आहे. आता लक्ष दे बेटा, आता हायड्रोजन, हा हायड्रोजन, इथं पण हायड्रोजन आणि या ठिकाणी पण हायड्रोजन. अशा पद्धतीनं चेक करा बेटा, तुमचा जो हायड्रोजन आहे हायड्रोजनचं पण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायली. म्हणजे एक जर बॉन्ड असेल तर त्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 2. मग या ठिकाणी जो बॉन्ड दिसतोय या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2. 2 म्हणजे 2 बॉन्ड असतील तर इलेक्ट्रॉन 4. 1 बॉन्ड असेल तर इलेक्ट्रॉन किती बेटा? 2. 3 बॉन्ड असतील इलेक्ट्रॉन 6. म्हणजेच लक्षात घ्या, सिंगल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन 2, डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन 4, ट्रिपल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन 6. हे सिंपल फंडा आहे बेटा. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि हे मी साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो बेटा. पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या लेक्चरला तुम्ही बसत असताना वही आणि पेन घेऊन बसायचं, असं प्रवचनाला आल्यावर बसायचं नाही. ओके, तर कम टू द पॉइंट बेटा. हे झालं तुमचं डॅश स्ट्रक्चर, हे झालं काय तुमचं डॉट स्ट्रक्चर. आता जे पाहायचं आहे बेटा तुम्हाला ते आहे तिसरं स्ट्रक्चर. कोणतं? कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आता कंडेन्स्ड स्ट्रक्चर म्हणजे काय, कसं असणार बेटा? कंडेन्स्ड आता इथे सिंपल आहे. हा तुमचा कोण आहे? आता बघा, CH2 डबल बॉन्ड काय आहे? CH2. हे झालं तुमचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर काय आहे बेटा? किती कार्बन येतं? हा एक कार्बन, हा एक कार्बन. एका कार्बनला 2 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन, त्यांच्यामध्ये काय आहे? डबल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला स्ट्रक्चर बघायचं बेटा, कंडेन्स्ड स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो बेटा लाईन स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर बनायचं बेटा? लाईन. कोणतं स्ट्रक्चर? लाईन स्ट्रक्चर. आता लाईन स्ट्रक्चर कसं दाखवायचं? इकडे लक्ष दे बेटा, सिंपल आहे. एक सोपी पद्धत सांगतो. सपोज हा एक डॉट आहे, हा एक कार्बन आहे माझ्याकडे, हा दुसरा कार्बन आहे. किती कार्बन येतं? 2 कार्बन. आता या 2 कार्बनच्या मध्ये काय आहे बेटा? डबल बॉन्ड आहे. तर पहिले डबल बॉन्ड काढून घ्या. ही झाली लाईन. अशा पद्धतीनं जे बनणारं स्ट्रक्चर आहे तुमचं ते कसं आहे? लाईन स्ट्रक्चर आहे. इथे पण चेक करा, या कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. या कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. आता दोघांमध्ये काय बेटा? इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे. सपोज जर तुमच्या लक्षात ठेवायचं असेल तर इथं हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन. परंतु आपण लाईन स्ट्रक्चर मध्ये कधीही हायड्रोजन दाखवत नाही. हे त्याचा काय तुमच्यासाठी फायदा आहे. आता लक्ष दे बेटा, सिंपल आहे. याला तुम्ही असं पण लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. हे तुमचं काय आहे बेटा? लाईन स्ट्रक्चर आहे. हा एक कार्बन आहे आणि हा एक कार्बन आहे. तर अशा पद्धतीनं नुसते 2 कार्बन दिले होते, तर तुम्ही त्याचं काय केलं बेटा? पहिली की कॅल्क्युलेशन केलं, त्याच्यापासून कळालं की हा कोण आहे तुमचा?
इथेन आहे, इथेन पासून काय बनवला डॅश स्ट्रक्चर, हे बनवला डॉट स्ट्रक्चर, हा बनवला बेटा कंडेन्स स्ट्रक्चर, आणि हा काय आहे लाईन स्ट्रक्चर आहे बेटा, काय आहे लाईन स्ट्रक्चर. चल आता अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं बेटा अल्कीन नावाची कॉन्सेप्ट बघत होतात. अल्किन्स आर अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन विच कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्किन. त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला काय हवा CnH2n आहे ऑफ काय अल्किन. आता लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय केलं कार्बन 2 घेतला, कार्बन 2 म्हणजे N इज इक्वल टू काय 2 आहे, C2 त्याच्यात किमती ठेवून दिल्या C2H2 इंटू 2, आणि लक्षात घ्या याला काय म्हणायचं C2H4 म्हणजेच कोण आहे बेटा इथिन आहे. त्या इथिनचे पुन्हा आपण काय बघितले 4 स्ट्रक्चर बघितले. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय अल्किन जो आहे अल्किन मध्ये अल्किन कसा कॅल्क्युलेट करून त्याचं स्ट्रक्चर कसं बनतंय फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा, त्याच्यानंतर त्याचे स्ट्रक्चर कसे बनायचे हे आपल्याला प्रॅक्टिस करायचं बेटा. हे ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो बेटा आपण कशामध्ये अल्केनमध्ये किंवा अल्किनमध्ये त्यावेळेस आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या जे स्ट्रक्चर आहेत यांची प्रॅक्टिस हे जर प्रॅक्टिस केली तर पुढे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणाऱ्या ज्या क्युरीज येतात ह्या येत नाहीत, आपल्या चुका होत नाहीत. त्या कारणामुळं माझी एक रिक्वेस्ट आहे की बाळांनो ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये. तर लक्ष द्या बेटा. नेक्स्ट आहे नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं मी समजा C3 घेतला बेटा, कार्बन किती आहे 3 आहे, तर N बरोबर किती असणार आहे 3 असणार आहे. N बरोबर किती असणार आहे 3. आता बाळा लक्ष दे N बरोबर 3 आहे, तुमचा फॉर्म्युला काय आहे CnH2n आहे. काय बेटा CnH2n आहे. काय आहे CnH2n. याला कसं लिहिणार बेटा CnH2n फॉर्म्युला आहे. काय आहे CnH2n आहे. आता मला सांगा CnH2n जर असेल तर तुमच्याकडे N बरोबर किती आहे 3, फॉर्म्युल्यात किमती ठेवा. C काय आहे 3 आहे, H2 आहे इंटू काय आहे बेटा 3 आहे. लिहिताना काय लिहिणार C3H2. आता लक्षात घ्या सॉरी काय बेत्रिक 6 म्हणजेच H काय येणार बेटा 6. थोडस लक्ष द्या, खूप सिंपल आहे बेटा. आता या ठिकाणी H किती येतात 6 येतं आणि कार्बन किती येतं 3. बड़ी नाइंसाफी बेटा यहाँ पे. कैसा होगा बेटा फिर सिंपल आहे. एक कार्बन किती आता लक्षात घ्या पहिले. आता हे झालं तुमचं काय, तुमचं यालाच काय म्हणायचं बेटा प्रोपीन म्हणायचं. काय म्हणायचं प्रोपीन. आता लक्षात घ्या हा तुमचा हायड्रोकार्बन काय झाला तयार झाला. आता लक्षात घ्या याचे काय पाहिजे आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. याचे स्ट्रक्चर पाहत असताना पहिला आहे बेटा डॅश स्ट्रक्चर. काय आहे डॅश स्ट्रक्चर. आता डॅश स्ट्रक्चर पाहत असताना बेटा लक्ष दे सिंपल आहे. कसं लिहिणार तुम्ही सपोज कार्बन आहे तुमच्याकडे 1 2 आता 3. याच्यामध्ये एक तरी कार्बन काय पाहिजे डबल बॉन्डेड पाहिजे, त्यावेळेसच तो अल्किन असेल हे बी आपल्याला माहित आहे. मग काय करतो बेटा पहिले याला जोडून घेतो आपण. जोडून घेतल्याच्या नंतर काय करतो एकामध्ये काय करतो डबल बॉन्ड देणार. आता मला सांगा जो लास्टचा कार्बन त्याची व्हॅलेन्सी 2 आहे, मधला कार्बनची व्हॅलेन्सी 3 झाली आणि या कार्बनची व्हॅलेन्सी 1 आहे. त्यानुसार आपण काय करतोय हायड्रोजनचं डिस्ट्रीब्युशन करतोय. सिंपल आहे. मग आता हायड्रोजन किती तुमच्याकडे 3, इथं 1 2 आणि 3 झाले बेटा. इथं काय झाला 1, इथं 1 आणि 2. कशामुळं लक्षात घ्या इथं 1 2 3 आणि 1 4, इथं 1 2 3 आणि 1 4, 1 2 3 आणि 1 4 म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी काय झाली पाहिजे सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता लक्ष दे बेटा या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन. अशा पद्धतीने काय लिहून घ्यायचे आपल्याला हायड्रोजन लिहून घ्यायचे बेटा. आता हायड्रोजन लिहून घेतले असं झाला तुमचा डॅश स्ट्रक्चर. आता डॅश स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर काय आहे तुमच्याकडे डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर आहे. डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. आता लक्षात घ्या बेटा इथं सिंपल आहे. आता काय केलं 1 2 3 4 इथं काय बेटा सॉरी किती 3 येतं. आता पहिले काय करायचं कार्बन मध्ये असलेले
शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन लिहून घ्यायचे. आता कार्बन मध्ये शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन किती? 1 आणि 2. इथं बॉन्ड बघा, हा एकच आहे बॉन्ड. 1 2 3 आणि 1 काय बेटा? 4. इथं 1 आपण काय करतो लक्ष द्या बेटा, हा 1. आता इथं डबल बॉन्ड आहे, हा 1 आणि इथं 2 दिला. इथं डबल बॉन्ड आहे, 1 आणि 2, इथं 1 आणि या ठिकाणी 1. अशा पद्धतीने काय व्हायलंय, कार्बनच्या शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट करून घ्यायची. नंतर काय, हे थोडंसं डार्क करून घ्या बेटा, जनरली तुम्हाला लक्षात येईल. काय आहे बेटा हे काय डॉट येतं, त्याला टिपक्याची रांगोळी म्हणू शकता तुमच्या भाषेमध्ये. सिंपल आहे बेटा, खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. आणि हे बनवण्याच्या पाठीमागचं कारण आहे किंवा प्रॅक्टिस करण्याच्या पाठीमागचं कारण आहे. जर आपण याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली बेटा, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पुढे चालून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण प्रॅक्टिस जेवढी तुमची चांगली, तेवढा तुमचा रिझल्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चांगला, हे तुम्हाला ध्यानात ठेवायला किंवा लक्षात ठेवायला महत्वाचं असेल बेटा. लक्ष दे बेटा, काय आहे मग आता घ्यायचा क्रॉस. इथं या ठिकाणी पण काय लिहायचा? क्रॉस. इथं क्रॉस, या ठिकाणी क्रॉस, या ठिकाणी क्रॉस. असे टोटल क्रॉस किती घेतले बेटा? आपण चेक करा, 6 क्रॉस घेतलेत. कारण या ठिकाणी आमच्याकडे हायड्रोजन किती येतं? 6 आहेत. आता लक्ष दे बेटा, कशा पद्धतीने लिहिणार? हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, सर्व ठिकाणी काय आहे? हायड्रोजन आहे. आणि अशा पद्धतीने काय बनलंय तुमचं डॉट स्ट्रक्चर. हायड्रोजन मोजा, 1 2 3 4 5 आणि 1 6. तर अशा पद्धतीने डॉट स्ट्रक्चर बनतंय. त्याच्यानंतर आपलं आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चर. काय म्हणतं बेटा? कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आता कंडेन्स्ड स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर कसं बघणार बेटा? लक्ष दे, सिंपल आहे. काय करता येईल आपल्याला इथं? काय करता येईल आपल्याला इथं? इकडे लक्ष द्या. कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 3 CH3. या कार्बनला किती हायड्रोजन येतं? 1. म्हणजे काय झाला? CH. या कार्बनला काय किती येतं बेटा? CH2. आता मला सांगा, या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी एकच हायड्रोजन आहे. तर इथं काय होईल बेटा? याची व्हॅलन्सी 1 2 3, म्हणजेच काय होईल बेटा? डबल बॉन्ड असणार आहे. हे झालं तुमचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आणि लास्ट आहे बेटा कोणतं? लाईन स्ट्रक्चर. कोण आहे? लाईन स्ट्रक्चर. आता लाईन स्ट्रक्चर पाहत असताना 1 डॉट, 2 डॉट आणि 3 डॉट, या तिसरे म्हणजे 1 कार्बन, 2 कार्बन आणि काय 3 कार्बन, यामध्ये असा इथं डबल बॉन्ड देता येईल आणि इथं काय देता येईल बेटा? सिंगल बॉन्ड. तर अशा पद्धतीने तुमचं काय तयार व्हायलंय? लाईन स्ट्रक्चर. पुन्हा हे झालं लाईन स्ट्रक्चर, पण याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट वाढू शकतो बेटा. याच्यामध्ये आहे सायक्लो अल्कीन. अल्कीन, सॉरी हा, काय सायक्लो अल्कीन म्हणजेच काय म्हणता येईल? सायक्लो स्ट्रक्चर. काय म्हणता येईल? सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ काय रे? सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ अल्कीन. कुणाचं? अल्कीनचं सायक्लिक स्ट्रक्चर. कसं लक्षात घ्या, हा 1 कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे. आता इथं 3 कार्बन आहे बेटा. समजा या ठिकाणी याला जोडून घेतलं, याला जोडून घेतलं, याला जोडून घेतलं. आता थोडंसं लक्ष द्या. आता हे झाले त्याची व्हॅलन्सी, परंतु त्याच्यामध्ये एक काय आहे तुमचा? डबल बॉन्ड आहे. असा काय आहे? डबल बॉन्ड. आता मला सांगा, या कार्बनला 1 हायड्रोजन, या कार्बनला 1 हायड्रोजन आणि या कार्बनला किती हायड्रोजन रे? 2 हायड्रोजन. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय व्हायला बेटा? C2H काय व्हायला? C2H काय व्हायला? 4 व्हायला. आता C2H4 होत असताना या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल? एक फॉर्म्युला यूज करता येईल. तो फॉर्म्युला काय आहे बेटा? CnH2n-2. काय करता येईल? CnH2n-2 हा फॉर्म्युला सायक्लो अल्कीन साठी लागू होईल. कसं लक्षात घ्या. आता C3 आहे तुमच्याकडं, C3 आहे. आता n ची किंमत काय केली? CnH2 काय आहे? n. CnH2n. n म्हणजे काय बेटा? इथं 3 लिहायचा आहे, इथं गुणीला 3 लिहायचा, मायनस काय लिहायचं इथं 2. C3 ला C3 जशाल तसा काय होईल बेटा? बेत्रिक 6 मायनस काय असतील 2, म्हणजे CH4. तर हा झाला तुमचा कोण रे? सायक्लो अल्कीनचा जनरल फॉर्म्युला. काय सायक्लो अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय असणार आहे? सायक्लो अल्कीनचा जनरल फॉर्म्युला असणार आहे बेटा CnH2n-2. तुम्ही म्हणता सर हे तर अल्कीनचा फॉर्म्युला आहे, पण कुठं बेटा? ओपन चेन मध्ये आहे. पण ज्यावेळेस आपण काय यूज करणार आहोत तिथे या ठिकाणी काय यूज करणार आहोत बेटा? या ठिकाणी लक्षात घ्या, सिंपल फंडा आहे.
काय सायक्लो अल्किन यूज करणार त्यावेळेस हा फॉर्म्युला तिथे काय होणार आहे, यूज होणार आहे. तर अशा पद्धतीनं या स्ट्रक्चर मध्ये डॅश स्ट्रक्चर बघितलं, डॉट स्ट्रक्चर बघितलं, कंडेन्स्ड स्ट्रक्चर बघितलं, लाईन स्ट्रक्चर बघितलं आणि एक नवीन कॉन्सेप्ट आणली बेटा, सायक्लो अल्किन म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ अल्किन, हे पण बघितलं बेटा. हे तुम्ही लक्षात ठेवायला विसरायचं नाही. याची पण काय करायची, व्यवस्थित तुम्ही काय करायचं बेटा, प्रॅक्टिस करायची. अदरवाईज तुमचा काहीही फायदा होणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या हे कळालं असेल बेटा तुमचं काय आहे, काय आहे तुमचा अल्किन आहे. आपण अल्केनचं स्ट्रक्चर या ठिकाणी बघा, इथिनचं स्ट्रक्चर बघितलं, कशाचं, इथिनचं बघितलंय. त्याच्यानंतर काय बघितोय बेटा, आता आपण काय बघतोय, प्रोपीनचं बघितलंय. आता काय पाहायचंय, ब्युटीनचं. तर हे तुमचं जे होमवर्क असणार आहे बेटा, काय असणार आहे, होमवर्क. तर हे असणार आहे बेटा तुमचं ब्युटेन. हे काय असणार आहे, ब्युटेन. त्याच्यानंतर ब्युटेन म्हणजे कोण रे बेटा, कार्बन 4. त्याच्यानंतर काय बेटा, पेंटीन. होमवर्क बघा तुमचं काय असणार आहे, होमवर्क. कार्बन 4 to कार्बन 10 पर्यंत तुम्हाला काय बनवायचे, तर प्रत्येकाचे 5-5 स्ट्रक्चर बनवायचे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, डॅश स्ट्रक्चर असणार आहे, डॉट स्ट्रक्चर असणार आहे, कंडेन्स स्ट्रक्चर असणार आहे, लाईन स्ट्रक्चर असणार आहे आणि सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ अल्किन असणार आहे. हे तुम्हाला बेटा घरी त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतर मला कमेंट सेक्शन मध्ये अपलोड करून द्यायचंय. तर लक्षात घ्या बेटा, जर तुम्हाला माझा चॅनलवर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. बाळांनो, इथं माझा काहीही फायदा नाही. जर तुमच्या लाईक, शेअर आणि काय असेल कमेंट्स असतील तर थोडंसं काय होतं माहितीये का, माणसाचा माझा काय वाढतो, हुरूप वाढतो आणि त्यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि मी जे हे करतोय की महाराष्ट्रातील जे माझ्यासारख्या शेतकऱ्याची लेकरं आहेत जे ऑफलाईन कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत, अशा लोकांसाठी मी काम करतोय. माझ्यासाठी मी बिलकुल सुद्धा काम करत नाही, हे तुम्ही पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. तर बाळांनो, तुम्ही मला जर सपोर्ट केला, तुम्ही माझं जर चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं, तर मला काय होईल की बाबा मला थोडासा हुरूप वाढेल आणि अजून काम करण्याची शक्ती मिळेल. तर बाळांनो, तुम्ही काय करा, आपण काय करायचं, काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लगेच आपल्याला अल्काईन कडे वळायचं बेटा. काय कुठं काय वळायचंय, अल्काईन कडे.